तर माओवाद्यांकडून सरकारला शांततेचं आवाहन केलं जात आहे। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचं प्रसार माध्यमांना पत्र आलेलं आहे। युद्धबंदी आणि संवादाच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार यामध्ये करण्यात आलेला आहे। ऑपरेशन कागर थांबवण्याचं सरकारला यात आवाहन केलं जात आहे। दंडकारण्यात माओवाद्यांच्या विरोधात हे सध्या ऑपरेशन सुरू आहे। गडचिरोलीच्या कर्रेकट्टा भागात सुरू असलेल्या कारवाईनंतर माओवाद्यांनी शस्त्र टाकण्यासंदर्भातलं हे मोठं विधान केलेलं आहे। जवानांनी चारही बाजूने घेरल्यानंतर आता माओवाद्यांनी सरकारला शांततेचं आवाहन केलंय। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने प्रसारमाध्यमांना या संदर्भातलं पत्र पाठवलंय। या पत्राच्या माध्यमातून युद्धबंदी आणि संवादाच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर सरकारने आपलं ऑपरेशन कागर हे थांबवावं आणि चर्चा करावी असं आवाहन यामध्ये केलेलं आहे। आतापर्यंत 22 माओवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती देखील या पत्रातून देण्यात आली आहे। महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। महेश, पुन्हा एकदा आपल्या यंत्रणांना मोठं यश खरं तर म्हणावं लागेल। जे पत्र आले त्यामध्ये जवळपास 22 माओवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। माओवाद्यांचं हे पत्र खूप महत्वाचं आहे, कारण माओवाद्यांच्या केंद्रीय समिती जी सर्वोच्च समिती आहे त्यांनी पत्र काढलंय। प्रवक्ता अभयच्या नावाने हे पत्र जारी केलेलं आहे। महत्वाची बाब म्हणजे यात कसं आहे की गेल्या 2 वर्षात माओवाद्यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं सुरक्षा दलांनी अभियानं राबवली आहेत त्यामध्ये माओवाद्यांची चारी बाजूने कोंडी झाली आहे आणि माओवाद्यांनी त्यामुळे आता अलीकडे झालेलं कर्रेगट्टाचं मोठं ऑपरेशन ज्यामध्ये 22 माओवादी ठार झाले होते, हे सगळ्या गोष्टींचा माओवाद्यांनी त्यात उल्लेख केला आणि त्यांनी म्हटलंय की युद्धबंदी करायला आम्ही तयार आहोत आणि थेट त्यांनी केंद्र सरकारला या संदर्भात आवाहन केलं आहे। माओवादी नेहमीच केंद्र सरकार, विशेषतः भाजपच्या सरकारच्या संदर्भातले शब्द त्यांचे वेगवेगळे असतात पत्रकामधले। यावेळी मात्र त्यांनी आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाह असा उल्लेख करून केंद्र सरकारकडे आपला आदरयुक्त भाव व्यक्त करण्याचा पत्र या पत्रातून दाखवला आहे आणि त्यांनी थेट अमित शाह यांना शांततेच्या चर्चेसंदर्भातलं आवाहन केलंय। दुसरं महत्त्वाचं म्हणजे यात त्यांनी असं म्हटलंय की आम्ही शस्त्र जर ठेवायचं असेल तर हा निर्णय सामूहिक असेल असं त्यांनी त्यात उल्लेख केलाय। म्हणजे कुठेतरी माओवाद्यांनी भविष्यातल्या आपल्या वेगळ्या पद्धतीच्या निर्णयाच्या संदर्भात संकेत दिला आहे का असं आपल्याला बोलता येईल, कारण माओवाद्यांना ज्या पद्धतीनं सुरक्षा दलांकडून घेरलं जात आहे, अनेक माओवादी ठार होत आहेत, त्यामुळे माओवाद्यांना पुढचं भविष्यकाळ आपल्या संघटनेसाठी वेगळ्या पद्धतीचं दिसत आहे। त्यामुळेच माओवाद्यांनी अशा पद्धतीचं सूचक विधान केलं असल्याचं बोललं जात आहे आणि महत्वाचं म्हणजे माओवाद्यांनी दोन्ही बाजूने शस्त्र ठेवून चर्चा करायला आम्ही तयार आहोत असं मत व्यक्त केलेलं आहे आणि यात माओवाद्यांनी युद्धबंदी करण्याच्या संदर्भात देश आणि परदेशातील लोकशाहीवाद्यांचा पाठिंबा सुद्धा मागितलेला आहे। अलीकडेच माओवाद्यांचं यापूर्वी एक पत्र निघालं होतं ऑपरेशन कर्रेगट्टा सुरू असताना, त्याला छत्तीसगड सरकारने रिजेक्ट केलं होतं। त्यामुळे पत्राला विशेष महत्त्वाचं म्हणावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर इकडे अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आलेला आहे। तर चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड उत्तर दिलेलं आहे। नावं बदलली तरी सुद्धा वास्तव बदलणार नाही, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं उत्तर थेट परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून दिलेलं आहे। चीनकडून भारतीय राज्य अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा निरर्थक आणि अगदी हास्यास्पद प्रयत्न असल्याचं भारतानं स्पष्ट केलेलं आहे। नाव बदलून वास्तव बदलणार नाही, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहणार असं भारताने चीनला ठणकावून सांगितलंय। दरम्यान भारताने चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्स वरती सुद्धा बंदी घातलेली आहे। भारतामध्ये ग्लोबल टाइम्सच्या पोर्टल जे आहे ते ब्लॉक करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय चीनचं जे मुखपत्र आहे ग्लोबल टाइम्स यावरती भारतामध्ये आता बंदी घालण्यात आली आहे। चीनच्या मुखपत्रावरती भारतामध्ये पूर्णपणे बंदी घातलेली आहे। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजेच HDAL कडून भार्गवास्त्र ही हार्ड किल मोडमधील कमी किमतीची काउंटर ड्रोन प्रणाली डिझाईन आणि विकसित करण्यात आलेली आहे। शत्रूच्या ड्रोन हल्ल्याच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी प्रणाली सज्ज झाली आहे। तर काउंटर ड्रोन सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्म रॉकेट्सची गोपाळपूर इथल्या सीवर्ट फायरिंग रेंजमध्ये कठोर अशी चाचणी सुद्धा घेण्यात आलेली आहे। 13 मे 2025 रोजी गोपाळपूर इकडे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रॉकेटच्या 3 चाचण्या घेण्यात आल्या। 2 चाचण्यांमध्ये प्रत्येकी एका रॉकेटचं क्षेपणास्त्र हे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे। या चाचणीमध्ये 2 सेकंदामध्ये 2 रॉकेट सॅल्वो मोडमध्ये सोडण्यात आले। 4ही रॉकेट्सनं अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केलेली आहे।
एक महत्वाची बातमी बघूया. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकड्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने जोरदार कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये भारताने इस्लामाबादमधील नूर खान एअरबेसवरती केलेल्या हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचं यात मोठं नुकसान झालंय. भारताच्या हल्ल्यामध्ये पाकड्यांना नूर खान एअरबेसवरील रनवे, कमांड सेंटर आणि रडार सिस्टीमचं चांगलंच नुकसान झाल्याचं समोर आलंय. नूर खान एअरबेसहून फक्त 10 किलोमीटर दूर पाकिस्तानचा प्रमुख सैन्य बेस असल्याचं बोललं जात आहे. तसंच हा एअरबेस पाकड्यांच्या लष्कराचं ऑपरेशन, VIP ट्रान्सपोर्ट आणि एअर फ्युएलिंगच्या कामासाठी वापरला जात होता. याच एअरबेसवरती पाकच्या वायुसेनेतील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं. त्यामुळे पाकड्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा एअरबेसवरती भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यामुळे पाकची चांगलीच दाणादाण उडाली आहे. आपण दोन दृश्य सध्या बघतोय. एकामध्ये आपण बघतोय हल्ल्याच्या आधी ज्या पद्धतीची इकडे इमारत होती, हल्ल्यानंतर नूर खान एअरबेस हा पूर्णपणे उद्ध्वस्त करून दिलेला आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं कंबरडं पूर्णपणे मोडलेलं बघतो. आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून थेट बघू शकतोय ज्या पद्धतीने या एअरबेसचं नुकसान करण्यात आलंय. तर भारतीय एअरफोर्सच्या स्ट्राईकमध्ये जॅकोबाबादच्या शहाबाज एअरबेसला सुद्धा चांगलाच फटका बसलेला आहे. या एअरबेसचं सुद्धा भारतीय हवाई हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालंय. शहाबाज एअरबेसवरील डिफेन्स सिस्टीम आणि रडार सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानची एअर ऑपरेशनल सिस्टीम ही जवळपास ठप्प झाल्याचं दिसतंय. त्यामुळे पाकड्यांनी भारतावरती केलेल्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र त्यानंतर भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानची महत्त्वाचे एअरबेस जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात भारताला मोठं यश आलंय. तर भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये भारताने पाकड्यांची झोप पूर्णपणे उडवलेली आहे. भारताने पाकच्या बोलारी एअरबेसवरती कारवाई केली आहे. बोलारी एअरबेसवरती करण्यात आलेल्या कारवाईचं सॅटेलाइट फोटो आता समोर आले. या सॅटेलाइट फोटोमधून बोलारी एअरबेसवर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचे निशाण अगदी स्पष्टपणे बघायला मिळत आहे. पाकड्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणाऱ्या एअरबेसवरील हल्ल्यामुळे पाकची हवाई रणनीती ज्या ठिकाणावरून निश्चित केली जात होती अशा ठिकाणालाच भारतीय हवाई दलानं लक्ष केलं. त्यामुळे पाकड्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. तर भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानमधील सुक्कूर एअरबेसवरती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये सुक्कूर एअरबेसवरील रनवे आणि परिसराचे यात मोठं नुकसान झालं. भारतानं केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर सॅटेलाइट दृश्य समोर आली आहेत. मैक्सर सॅटेलाइटच्या फोटोमधून हे अगदी स्पष्ट दिसतंय की भारताने पाकिस्तानवरती ज्या पद्धतीने हल्ले केलेत त्यांचा सामना करण्यासाठी पाकची चांगलीच दाणादाण उडाली आहे. उलट भारतीय सैन्याच्या ताकदीचं प्रतीक पुन्हा एकदा जगासमोर आलंय. दरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर पाकिस्तानने रात्रीच्या अंधारामध्ये भारतीय सीमेवरील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सलग 3 दिवस पाकिस्तानकडून भारतावरती ड्रोन आणि मिसाईलने हल्ले सुरू होते. पाकच्या फायटर जेटनं सुद्धा भारतावरील अनेक ठिकाणांवरती बॉम्बिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या घातक एअर डिफेन्स सिस्टीमने हा सगळा प्रयत्न जो आहे तो हाणून पाडलेला आहे. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम 3 टप्प्यांमध्ये काम करते. आपण दृश्यांमध्ये बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहिली लेअर जी आहे ती पॉइंट एरिया डिफेन्स सिस्टीम आहे. यामध्ये शॉर्ट रेंज सिस्टीममध्ये आकाशसारख्या क्षेपणास्त्रांचा वापर केला जातो. 25 किलोमीटरच्या अंतरावर असलेले शत्रूचे सगळे मिसाईल्स किंवा ड्रोन हे नष्ट करण्यासाठी शॉर्ट रेंज मिसाईलचा वापर केला जातो. पुढची लेअर आहे ती म्हणजे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल. 25 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेले शत्रूचे मिसाईल्स आणि ड्रोन्स किंवा फायटर जेट्स अगदी उद्ध्वस्त करण्याची कॅपॅसिटी या मीडियम रेंज मिसाईलमध्ये आहे. याचा वापर यावेळेला केला जातो. तर तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची लेअर जी आहे ती लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल. लांब पल्ल्यांचं टार्गेट नष्ट करण्यासाठी मारक क्षमता या लॉंग रेंज डिफेन्स सिस्टीमची बघायला मिळते. यामध्ये भारताचं सुदर्शन चक्र म्हणजेच S-400 आणि पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीमचा समावेश आहे. साधारणपणे 200 किलोमीटरवर असलेल्या शत्रूची विमानं आणि क्षेपणास्त्र नष्ट करण्याची ताकद या लॉंग रेंज डिफेन्स सिस्टीममध्ये आहे.